मी सध्या अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातल्या पूर्णानगर या गावात आहे. पूर्णानगर गावात जे आहे ते शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. मात्र जे पेरणी केलेलं आहे ते सोयाबीन जे आहे शेतकऱ्यांचं उगवलेलंच नाही आहे. याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहे. दादा काय सांगाल, तुम्ही पेरणी केली आहे, जे सोयाबीन आहे तुमच्या शेतात उगवलंच नाही आहे, काय सांगाल यात? या बूस्टर कंपनीचा यावर्षी सर्वात जास्त प्रॉब्लेम होऊन राहिला. मागच्या वर्षी पिकलं चांगलं सर्वांना, त्याच आशेनं लोकांनी यावर्षी बूस्टरचं हे सोयाबीन पहिलेच घेऊन ठेवलं. आता त्यांनी काय दिलं म्हणजे सोयाबीन ते बूस्टरचं दिलं का नाही दिलं का मार्केटमधून आणून दिलं, म्हणजे ते शेतात आता हे सुनील भाऊने 10 दिवस पेरणीला झाले, पाऊस चांगला आहे, पेरणी बाकीच्यांच्या निघाल्या, पण हे बूस्टर कंपनीचं सोयाबीन अजूनपर्यंत निघालेलं नाही. म्हणजे शेतकरी आत्महत्या का करते, तर त्यालाही एक कारण म्हटलं म्हणजे की निकृष्ट दर्जाचं जे दिलेलं बियाणं आणि त्याला जे पाठीशी घालतात ते कृषी विभाग, यामुळे शेतकऱ्याला हेतुपुरस्परपणे अडचणीत आणत आहे. आता कंपनीवाले यायला तयार नाही, पाहायला तयार नाही. तक्रारी करा, शेतकऱ्यांना पेरण्या करा, तक्रारी करा, काय यांचा न्याय मागा, तुम्ही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही जिथून हे बियाणं घेतलं होतं त्या कृषी केंद्र संचालकांशी तुम्ही संवाद साधलाय का? हो, पाहू, ते येणार आहे, पाहणी करू, त्याच्यानंतर पाहू. अरे 10 दिवस झाले, पाहणी करायचं काय? तुमचे नमुने तुम्ही लॅबला देता, ते लॉटचे आता बियाणे वापस मागून राहिले आणि दुसरे बियाणे त्यांना पलटून देऊन राहिले, पण ज्यांनी पेरणी केली त्याचं काय? शेतकऱ्यावर आता तर दुबार पेरणीचं संकट आलेलंच आहे. बियाण्याचा खर्च, जोडीचा खर्च, मजुरीचा खर्च आणि गेलेलं वर्ष वाया, याचा कोणी हिशोब करते काय? शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होऊन राहिले या कंपन्याच्या मुजरपणानं. तुम्ही कृषी विभागावर मोठ्या प्रमाणात आरोप केले आहे. काय नेमके समस्या कृषी विभागाकडे मांडतात तुम्ही? जर्मिनेशन टेस्ट करायचं हे कृषी विभागाचं काम असते. त्यांना विविध प्रकारच्या कंपन्यांना परवानग्या या कृषी विभागाच्या अखत्यारीखाली द्यायचे. कित्येक दिवसाची शेतकऱ्याची मागणी आहे की यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा किंवा असा कठोर कायदेशीर प्रतिबंध आणा की जेणेकरून हे कंपन्या बदमाशा करणार नाही, शेतकऱ्यांना वेठीस धरणार नाही. पण कृषी विभाग व सरकार अद्यापपर्यंत तिथपर्यंत पोहोचलं नाही, किंवा मग त्यांच्या दावणीला बांधल्यासारखे हे वागतात, त्यांचे जवळ असल्यासारखे हे वागतात. शेतकऱ्याचे वाली फक्त निवडणुकीपुरते दाखवतात, शेतकरी त्यांना केव्हाच आठवत नाही. फक्त निवडणूक आली की शेतकऱ्याचे आम्ही लेकर म्हणतात, पण शेतकऱ्यासाठी हिताचे कायदे करताना म्हटलं मागं पुढे पाहतात, कंपनीला खुली सूट देऊन ठेवतात. काका, तुम्ही किती दिवस झाले तुमच्या शेतात पेरणी केलाय आणि काय सांगाल नेमकं? मी पूर्णा ते येथील अल्पभूधारक शेतकरी, माझ्या शेतात बूस्टरचं हुतूत हे वाण पेरलेलं आहे. पण आज 10 दिवस पूर्ण होऊन त्या बियाण्याची उगवणच नाही झालेली आहे. पण नेमकं आता उगवण नाही झाली. कंपनीकडे फोन केल्यानंतर ते उलवावडीचे उत्तर देतात, फोन उचलत नाही. गावातील सुमित फर्टिलायझरमधून घेतलं, त्याला बोललो तर ते म्हणून बघ कंपनीवाले येतील आणि आपल्यासोबत जे काही करायचं आहे ते करतील. पण नेमकं आता आम्ही तरी काय करायचं? आता 10 दिवस झाले पेरणी उगवली नाही, पुन्हा पेरणी करायची, कुठून पैसे आणायचे, काय करायचे? हे तर आमच्यावर सरळ-सरळ आता आत्महत्या करायची वेळ आली. तरी शासनाने याच्याकडे दुर्लक्ष करू नये. शासनाने याच्यानंतर अशा बोगस बियाण्याला परमिशनच नाही द्यावी. पण कसं आहे, शासन फक्त पैसा घेऊन मोकळे होतात आणि गोरगरीब जनतेला याच्या प्रभावाला बळी पडावं लागते. म्हणून म्हणतो की शासनाने याच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्याच्यानंतर असं कुठं व्हायला नाही पाहिजे बा. हे जे काय माझ्यासारखे अल्पभूधारक गरीब शेतकरी जर मेला तर त्याला काय इलाज आहे? त्याला कोणी वळूनही पाहणार नाही. म्हणून एक विनंती आहे शासनाला की याच्यानंतर असं कोणासोबत व्हावं नाही. आज माझ्यासोबत झालं, उद्या आणखी बरेचसे कास्तकरी, यांच्यासोबत कोणासोबत नको व्हायला. प्रत्येकाला न्याय मिळावा हीच एक हे आहे. नक्कीच शासनाने जे आहे ते बूस्टर कंपनीवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात कारवाई करावी, असं जे आहे ते पूर्णानगर येथील शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन संकेत ठाकूरसह मी योगेश मोकार, महाराष्ट्र लाईव्ह, अमरावती.